नमस्कार, माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत। सिंधू महाविद्यालयात फ्रेशर पार्टी उत्साहात संपन्न। देगलूर येथील सिंधू कॉलेज ऑफ IT अँड सायन्स येथे महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सन 2025-26 या वर्षात प्रवेशित झालेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याकरिता फ्रेशर पार्टीचं आयोजन महाविद्यालयातील द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश जाधव सर, प्रमुख मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्त्या भावनाताई दासेटवार, प्रमुख पाहुणे देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मैसनवाड MR, पोलीस कॉन्स्टेबल राजमोडे MM, उपप्राचार्य मिलिंद राजूरकर आणि प्राध्यापिका अनुराधा गंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली। तसेच मान्यवरांचं स्वागत महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात आलं। यावेळी BSc, BCA, BA, BA MCJ, BA फॅशन डिझाईन आणि MA एज्युकेशन या विभागातील प्रथम वर्षात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि लेखणी देत स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा आविष्कार दाखविला। सर्वोत्कृष्ट कला आविष्कार सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिस्टर फ्रेशर निखिल सोनकांबळे आणि मिस फ्रेशर ऋतुजा पांचाळ हा किताब देऊन गौरवण्यात आलं। तसेच महाविद्यालयातील कृतिशील अध्ययनाची स्पर्धा घेण्यात आली। यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी विशेष पारितोषिक देण्यात आलं। या प्रसंगी प्राध्यापक अभिनंदन सीतापुळे, प्राध्यापक मारुती सोनकांबळे, प्राध्यापक सपना मुन्नावार, प्राध्यापक बाबू टेकाळे, प्राध्यापिका मनीषा बोत्तामपल्ले, प्राध्यापक मिलिंद वाघमारे, मनीषा कळसकर यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते। करण सुवर्णकारसह गोविंद अंभोरे, माइंडलाइट मीडिया। जुन्या काळामध्ये गेल्यासारखं वाटते। सर्वांनी स्वतःचे ध्येय ठरवा, ध्येयाचा पाठलाग करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर कुठलीही गोष्टीची अडचण होत असेल, कोणाला काही होत म्हणजे वैयक्तिक काही असेल तर बिनधास्तपणे पोलीस स्टेशनला कळवा। फक्त एवढं लक्षात ठेवा की सर्व प्रशासन तुमच्या पाठीमागे आहे, नेते पण आहेत, भावनाताई पण आहेत। तुम्ही फक्त कुठल्या गोष्टींसाठी कोणाला भिवून राहण्याची काहीच आवश्यकता नाही आहे, एवढंच मी सांगू इच्छितो। या ठिकाणी जे बसलेले विद्यार्थी आहेत, कदाचित त्यांना असं होऊ नये पण संधी नाही मिळाली PG करण्याची काही कारणामुळे, तर त्यांना एन्जॉय नाही करता येणार आहे। कारण हा फ्रेशर्स पार्टीचं जे एन्जॉय आहे ते खूप चांगला असतो विद्यार्थी जीवनामध्ये। सगळ्यांनी एन्जॉय करा आणि सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट करा। आपल्या कॉलेजसाठी काहीतरी वेगळं योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला आतापर्यंत झालेला वेळ याबद्दल समज व्यक्त करतो आणि इथून तुम्ही फ्रेशर पार्टीचा छान असा आनंदाने त्याचा आस्वाद घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की एज्युकेटेड होणं खूप सोपं असतं, पण एज्युकेशन सोबत लिटरसी सुद्धा आली पाहिजे। त्याच्यामध्ये खूप छोटीशी थिन लाईन असते। एज्युकेशन आणि डिग्री घेणं खूप सोपं आहे, पण त्यापेक्षाही जास्त माणुसकीचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे सध्या। त्यामुळे आपण दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि तसंच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सध्या खूप आहेत। आपल्या राज्याच्या बाहेर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणारे भरपूर विद्यार्थी आहेत, पण आपल्याकडे संख्या कमी आहे। तर माझी सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सकडे सुद्धा लक्ष द्या आणि वेगवेगळे एक्झाम्स द्या। प्रत्येक एक्झाम्समधून तुम्हाला वेगवेगळा अनुभव येईल